यादव जय विदर्भ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी वन विभागाचे कार्यालय मूळ ठिकाणीच ठेवावे अशी मागणी केली आहे। त्यांनी आरोप केला की वन विभागातून निर्माण होणारा मोठा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला जातो, यावर कोणी ठाम भूमिका घेत नसल्याने परिस्थिती बदलत नाही। 16 डिसेंबर रोजी व्हेरायटी चौकातून मोठा मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास शासनाला परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला। मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। जय विदर्भ पार्टी आमची ही बॅलेट पेपर मजबूत करण्यासाठी निर्माण झालेली आहे आणि आंदोलन समितीतून आम्ही आंदोलन करत असतो। हे आमचं जवळपास 200च्या वरचं आंदोलन असेल। हे जे कार्यालय वन विभागाचं इथे करण्यात आलं होतं, वन विभागाचं कार्यालय जिथे वन विभाग असतो तिथंच असायला हवं ही आमची मागणी आहे। जेव्हा महाराष्ट्राचं बजेट बनते तेव्हा सर्वात कमी प्रमाणात जास्तीत जास्त बजेट हे वन विभागातून बनते। जर वन विभाग दाखवलं नाही तर महाराष्ट्रात बजेट बनत नाही। तर वन विभाग इथेच आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, सिद्धागर आहे, बल्लारशा, सगळीकडे वनच वन आहे आपल्या इथे। आणि हे दाखवून मार्च एंडिंगच्या पहिले त्याचा शेवट करतात आणि सगळं पण पश्चिम महाराष्ट्र आणि तिकडे मुंबईकडे रवाना करतात। तर ही प्रवृत्ती पुष्कळ वर्षापासून सुरू होती आणि चालू आहे। पण याच्यासाठी आपल्या इथे जो विपक्ष आहे तो स्ट्रॉंग नाही, तगडा नसल्यामुळे आणि कोणी बोलणारा असेल त्याला दाबून देण्यात येते। त्याच्यामुळे हे कार्यालय हे थांबलेलं आहे। इथे एक पोस्ट ग्रॅज्युएशनचं कार्यालय होतं MBBSचं, तर ते नागपूरला होतं। ते बळवंतराव हिरे यांनी ते आरोग्यमंत्री होते, त्यांनी इथून नेऊन नाशिकला नेलं। असे पुष्कळ हिंदीचं कार्यालय पुण्याला नेलं। तर अशा प्रकारे हे भकास करण्यात आलेलं आहे आणि हा भकास विदर्भ सुद्धा त्यांना द्यायला इच्छा नाही। इथलं सागवान जे सागवान आहे या विभागातलं, वन विभागातलं, ते कोणाचीही परवानगी न घेता यांनी राम मंदिरला वापरलेलं आहे। राम मंदिरचा जो लाकूड आहे ते सगळं गडचिरोलीचं लाकूड आहे, पण हे त्याची उहापोह सुद्धा होऊ दिलेला नाही यांनी। इथले शेतकरी भुके मरत आहे आणि अन्नाचा वाटप जे लोक कष्ट करत नाही त्यांच्याकडे करण्यात येतो। ही सगळी दृष्टी चालली नाही पाहिजे। म्हणून हे जे कार्यालय इथलं, हे कार्यालय इथेच द्या, अन्यथा या शासनाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील। अवघ्या काही दिवसांनी हा मुद्दा उचललाय का? अधिवेशनाच्या वेळेस तुम्ही हा मुद्दा उपस्थित करून आंदोलन 16 डिसेंबरला अधिवेशनाच्या काळात 16 डिसेंबरला आमचा सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे। तो शहीद चौक पासून निघेल तर अग्रसेन पर्यंत येईल आणि तिथून बरकत चौक होऊन तो फिटनेस पार्कला त्याचं मोठा होईल। तर त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आम्ही घेणार आहोत। अधिवेशन काळात तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील भूमिका काय असेल? आम्ही तर लढत राहतो। एक आंदोलन समिती अशी आहे की जे नेहमी विदर्भ आंदोलन समिती की जे तुम्ही मुद्दे पूर्ण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत लढत राहील। तुम्ही या लढ्यावर ठाम आहात? तुम्ही या लढ्यावर ठाम आहात? आम्ही त्या लढाव्याचे एक सिपाही आहोत। आम्ही या लढाईचे एक सिपाही आहोत। 16 तारखेला तुम्हाला आमची परिस्थिती समजून येईल। माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की 100 बिमारीची एकच दवा आहे, ती म्हणजे वेगळं विदर्भ राज्य। म्हणून सगळ्यांनी 16 तारखेला फिटनेस पार्कला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही माझी अपील आहे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोदडेची रिपोर्ट, नागपूर।